भीतीमुळे संधी कशा गमावल्या जातात हे जाणून घेऊया. आपल्या आयुष्यात भीती हा एक नैसर्गिक भाव आहे. धोका ओळखण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी भीती आवश्यक असते. पण जेव्हा हीच भीती जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. मानसशास्त्रीय संशोधनानुसार अनेक लोक आयुष्यातील महत्त्वाच्या संधी केवळ भीतीमुळे गमावतात. ही भीती अपयशाची, लोक काय म्हणतील याची, नकार मिळण्याची किंवा बदलाची असू शकते. मानसशास्त्रात भीती ही मेंदूतील ॲमिगडाला या भागाशी संबंधित असते. जेव्हा आपण एखादी नवीन किंवा अनोळखी परिस्थिती अनुभवतो तेव्हा ॲमिगडाला त्वरित सतर्क होते. हे धोकादायक तर नाही ना, असा प्रश्न मेंदू विचारतो. खऱ्या अर्थाने धोका नसतानाही मेंदू अनेकदा जुन्या अनुभवांवरून किंवा नकारात्मक आठवणींवरून भीती निर्माण करतो. त्यामुळे आपण संधी असतानाही मागे सरकतो. भीतीमुळे संधी गमावण्याचं पहिलं कारण म्हणजे अपयशाची भीती. संशोधन सांगते की जे लोक अपयशाला स्वतःच्या मूल्याशी जोडतात ते नवीन गोष्टी करण्यास कमी धजावतात. मी फसलो तर लोक काय म्हणतील हा विचार मनात येतो. परिणामी नवीन नोकरीसाठी अर्ज करणे, व्यवसाय सुरू करणे किंवा एखादं कौशल्य शिकणे टाळलं जातं. प्रत्यक्षात अपयश हा शिकण्याचा भाग असतो, पण भीतीमुळे आपण हा भाग स्वीकारत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सामाजिक भीती. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची भीती अनेक निर्णयांवर परिणाम करते. मानसशास्त्रीय अभ्यासात असं आढळून आलं आहे की सामाजिक स्वीकाराची गरज खूप तीव्र असल्यामुळे लोक स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. एखादी संधी आपल्याला आनंद देणारी असली तरी लोक हसतील, घरचे विरोध करतील या भीतीमुळे आपण ती सोडून देतो. तिसरं कारण म्हणजे बदलाची भीती. माणसाला सवयींची सुरक्षितता आवडते. ओळखीचं वातावरण, ठरलेली दिनचर्या यामुळे मेंदूला सुरक्षिततेची भावना मिळते. संशोधनानुसार बदल हा मेंदूसाठी अनिश्चिततेचा संकेत असतो. त्यामुळे नवीन शहरात जाणे, करिअर बदलणे किंवा नवीन नातं स्वीकारणे यासारख्या संधी भीतीमुळे नाकारल्या जातात. आता जसं आहे तसं ठीक आहे असं म्हणून आपण वाढीची शक्यता गमावतो. भीतीचा आणखीन एक प्रकार म्हणजे स्वतःवर विश्वास नसणे. कमी आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेबद्दल सतत शंका वाटते. मानसशास्त्रात याला सेल्फ डाऊट म्हणतात. संशोधन सांगते की जेव्हा आपला अंतर्गत संवाद नकारात्मक असतो तेव्हा आपण स्वतःला संधींसाठी अपात्र समजतो. हे माझ्याने होणार नाही, मी पुरेसा चांगला नाही असे विचार संधी हातातून निसटू देतात. भीतीमुळे घेतलेले निर्णय अनेकदा तात्पुरते आराम देतात पण दीर्घकाळात पश्चाताप वाढवतात. अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की लोक जे केलं नाही त्याचा पश्चाताप जास्त करतात जे केलं त्यापेक्षा. संधी न घेण्यामागची भीती या क्षणी कमी झाली असली तरी मनात कायम प्रश्न राहतो, मी प्रयत्न केला असता तर काय झालं असतं. भीती कमी करण्यासाठी मानसशास्त्र काही उपाय सुचवतं. पहिला उपाय म्हणजे भीतीला ओळखणं आणि स्वीकारणं. भीती आहे हे नाकारणं उपयोगाचं नाही. मला भीती वाटते असं स्वतःशी प्रामाणिकपणे मान्य केल्याने मेंदूवरचा ताण कमी होतो. दुसरा उपाय म्हणजे भीतीला लहान टप्प्यांमध्ये सामोरं जाणं. संशोधनानुसार छोट्या पावलांनी घेतलेले धोके आत्मविश्वास वाढवतात. मोठी संधी एकदम न घेता तिचे छोटे भाग करता येतात. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. अपयश म्हणजे शेवट नाही तर अनुभव आहे हे मनाला समजावणं गरजेचं आहे. मानसशास्त्रात याला ग्रोथ माइंडसेट म्हणतात. जे लोक चुका शिकण्याची संधी मानतात ते भीतीवर मात करून पुढे जातात. तसंच योग्य समर्थन मिळणंही महत्त्वाचं आहे. विश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा मार्गदर्शक यांच्याशी मन मोकळं केल्याने भीती कमी होते. संशोधन सांगतं की भावनिक आधार मिळाल्यास माणूस अधिक धाडसी निर्णय घेऊ शकतो. शेवटी भीती पूर्णपणे नाहीशी होणं शक्य नाही आणि तसं होणं गरजेचंही नाही. पण भीतीमुळे आपण थांबलो तर आयुष्य मर्यादित होतं. संधी या नेहमी सोयीस्कर रूपात येत नाहीत. अनेकदा त्या भीतीसोबतच येतात. भीती असूनही योग्य विचार करून पुढे जाणं हेच मानसिकदृष्ट्या सक्षम आयुष्याचं लक्षण आहे. भीतीवर मात करून घेतलेली एक छोटी संधीही आयुष्याची दिशा बदलू शकते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.